व्हिडिओ आहे ना त्याबद्दलच असणार आहे की मी माझ्या ह्या न्यूबॉर्न बेबीसाठी ना काय काय मी घेते आहे ऑनलाईन आणि फॅन्सी ड्रेसेस कसे घेत आहे, कुठून घ्यायचे आणि जर दुकानातून घेतले तर आपल्या मुलांना फॅन्सी ड्रेस व्यवस्थित प्युअर कॉटनचे वगैरे मिळतात का, जे त्यांच्या बॉडीसाठी सेफ असेल किंवा त्यांच्यासाठी सेफ असेल, त्यांना रुतणार नाही, तर मग मुलंसुद्धा चिडचिड करतात ना त्यासाठी. तर म्हणून मी हा व्हिडिओ बनवत आहे जेणेकरून तुम्हाला इथे छान छान ड्रेसेस बघायला मिळतील आणि म्हणजे छोट्याशा बाळाचं छोट्याशा बाळाचं ह्या छोट्याशा बाळाचं. सो तर चला मग व्हिडिओला जास्त वेळ नाही करता व्हिडिओला सुरुवात करूया. छोट्या न्यूबॉर्न मुलींचे जे ड्रेसेस आपण घेतो ते प्रॉपर व्यवस्थित मिळत नाही, फक्त ते बटन्सवाले वगैरे मिळतात. तर कशा पद्धतीचे आपण घेऊ शकतो आणि खूप छान असे फॅन्सी ड्रेसेस आपल्याला कसे मिळतील न्यूबॉर्न बेबीजसाठी. तर जनरली आपण शॉपमध्ये गेलो की आपल्याला तेच फक्त वरून ते बटन्स आणि पॅन्टीवाले ड्रेसेस आपल्याला मिळतात. सो आज मी आहे ना नवीन पद्धतीचे ड्रेस म्हणजे जसे फॅन्सी ड्रेसेस कुठून घ्यायचे हे मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. तर चला जास्त वेळ न करता व्हिडिओला सुरुवात करूया. आणि हिला असं कॅमेरा दिसला की असे ती बघत राहते मस्त फोनकडे. सो कॅमेरा चालू केल्याबरोबर किंवा फोन चालू केल्याबरोबर लगेच तिचं लक्ष फोनकडे जाते. सो माझं बाळ आता 3 महिन्याचं झालेलं आहे आणि मी हे ड्रेसेस 3 महिन्यापर्यंत यूज केलेले आहे आणि त्याचंच व्लॉग मी तुम्हाला त्याच्यासाठी मी हा व्लॉग बनवत आहे, जेणेकरून तुम्हाला पण तुमच्या मुलीसाठी किंवा आता जर तुम्ही डिलिव्हर करत असाल ना आणि तुम्हाला बेबी गर्ल झाली मे बी तर तुम्ही हे ड्रेसेस तुम्ही घेऊ शकाल. तर सगळ्यात आधी सांगते की मी हे ड्रेस कुठून घेतले. सो मी हे फर्स्ट क्रायमधून घेतले, तर हे तुम्ही ऑनलाईन शॉपमधून सुद्धा घेऊ शकता किंवा हे ड्रेसेस आपल्याला ऑनलाईन ऑफलाईन स्टोर्स फर्स्ट क्रायचे जे स्टोर्स असते तिथून सुद्धा मिळू शकते. तर हे स्टोअरमधूनच घेतलेलं आहे. तर चला मग जास्त वेळ न करता व्हिडिओला सुरुवात करूया. तर सगळ्यात पहिला ड्रेस मी तुम्हाला हेच दाखवणार आहे. हे बघा, घ्यायला छान छान मस्त असं वन साईड आहे हे बटन आणि इथे छान असं डिझाईन काढलेलं आहे कॅटचं, तुम्ही बघू शकाल. सेकंड ड्रेस दाखवत आहे मी बटनवालं. खूप चांगल्या क्वालिटीचे ड्रेसेस आहेत. जनरली आपण दुकानात घेतलं ना तर शॉपमध्ये एवढ्या मला नाही वाटत की एवढ्या चांगल्या क्वालिटीचे आपल्याला मिळू शकेल, कारण छोट्या मुलांची जी स्किन असते ना ती खूप सॉफ्ट असते आणि त्यासाठी खूप असं छान असं कॉटनचं ऑर्गॅनिक आपल्याला मिळालं तर खूप चांगलं. आणि मी माझ्या मुलाच्या वेळेस घातलेले आहे. सो मला चांगला नॉलेज आला आहे की थोडेफार मी थोडासा बजेट करत असाल तर तुम्हाला हे ड्रेसेस छान परवडतील. ऑफर्समध्ये बेसिकली चेक करत राहिलं तर आपल्याला छान परवडतात ते फर्स्ट क्रायमधून ड्रेसेस जर शॉपमधून नाही घेतले तर, कारण ते डेली काही ना काही ऑफर्स चालू असतात आणि ते आपण चेक करत असले की आपल्याला ते छान चांगल्या सेलमध्ये चांगल्या रेंजमध्ये आपल्याला मिळून जातील. तर हे सुद्धा हे बटन्सवाले आहे. इथून बघू शकाल छान याला डिझाईन आहे, बॅकला मस्त हार्ट वगैरे काढलेले आहे आणि कलरसुद्धा छान आहे, पिंकिश. आणि अजून तरी मी घालून देत आहे हिला हे. आता तुम्ही हे ड्रेसेस घेऊन याच्यावरती तुम्ही जसे हे रॉम्पर घालून आहे माझी मुलगी, तुम्ही बघू शकाल. तर आता हे 1 वर्षापर्यंत रॉम्पर चालतात, त्याच्यानंतर आपण रॉम्पर घालू शकत नाही. आणि थंडीच्या दिवसामध्ये खूप चांगले असतात ते सॉक्स वगैरे घालण्याची काही गरज पडणार नाही जर हे टाकलं तर. तर मी काय करत होती ना, कमी थोडंसं थंडी होती त्यावेळेला मी हे आतमध्ये घालायची आणि मग त्याच्यावरून मी हे रॉम्पर घालायची. पण आता थोडीशी गरमी वाढलेली आहे, सो त्यामुळे मी याच्या आतमध्ये काही घालत नाही आहे, कारण माझ्या मुलीला गरमी खूप लागते. सो दॅट मी तसं करते. आणि हा येलो कलरचा तुम्हाला माहिती आहे आज खूप चांगला कोइन्सिडन्स झाला. मी सुद्धा येलो ड्रेस घातला आहे आणि इनवी सुद्धा येलो ड्रेस घातलेला आहे ना, कोइन्सिडन्स झालेला आहे. सो त्यानंतर हा एक ड्रेस आहे जो फॅन्सी तुम्ही कोणत्या प्रोग्रामला सुद्धा घेऊ शकता. छोट्या मुलींसाठी खूप छान कॉटन आहे आणि खूप छान कापड आहे याचा. आणि तुम्ही बघू शकाल ही छोटीशी त्याच्यावरची डंगरी आहे जे स्कर्टसारखं आपल्याला लुक देते. याला हे असे बटन्स आहे. मी इथे फोटो लावून देईन इथे कुठे, तुम्ही तिथे चेक करा कशी दिसते ती. तर प्रॉपर फिट आली होती तिला, कारण माझी मुलगी अंडरवेट होती, 2.5 किलोचीच होती. त्यामुळे मला असं वाटत होतं की तिला कोणतेच ड्रेस फिक्स येणार नाही. पण हे जे ड्रेस होते न्यूबॉर्न च्या साईजचे आपण जे फर्स्ट टाईममधून बोलवतो ना ते ड्रेस खरंच
खूप आपल्या मुलांच्या हिशोबानेच बनवलेले असतात आणि ज्या मंथचं बाळ असते ना त्या हिशोबानेच असते. आणि हे असं दिसेल, तुम्हाला बघू शकता इथून असं आणि हे असं दिसेल. खूप छान दिसते. मी ते फोटोसुद्धा लावून देईन माझ्या मुलीची. तर हे सुद्धा आहे ना कॉटनचं आहे, वर्षाची टी शर्ट आहे ही. आणि हे सुद्धा तर मी आत्ता कशी करते ना, हे जेव्हा न्यूबॉर्न होती तेव्हा हिला गुडघ्यापर्यंत होत होतं, गुडघ्याचं खालीपर्यंत होत होतं आणि आता हिला होत नाही. आता फक्त एवढंच होतं. तर मग मी टी शर्ट टॉपसारखं याला यूज करते आणि खाली पॅन्ट घालून देते. तर खूप चांगलं होतं हे. आणि हे बघा छान इथे मस्त डिझाईन काढलेली आहे. 3 मंथ झालेलं आहे तरी अजूनही खूप छान आहे आणि चांगले घालता येत आहे. आणि याला सुद्धा छान फ्लावरची डिझाईन आहे. फक्त हे टी शर्ट सुद्धा तुम्ही आतमध्ये घालून देऊ शकता आणि वरून असं रॉम्पर टाकू शकता जर थोडी कमी थंडी असेल तेव्हा. तर खूप चांगलं होईल. आणि पुन्हा हे एक मी बोलवलेलं आहे, घेतलेलं आहे दुकानातून. हे सुद्धा छान असं फ्लावरच्या डिझाईनमध्ये आहे. छोटे छोटे फ्लावर्स इथे काढलेले आहेत, तुम्ही बघू शकाल. येलो कलरची दिसायला खूप छान दिसते. आणि हे आहे बेबी हग ब्रँडचे आहे. हे इथे लिहून सुद्धा आहे साईज न्यूबॉर्न म्हणून. इथेच लिहून असते साईज न्यूबॉर्न म्हणून. आता इथे तिथे दिसत नसेल मे बी. हे सुद्धा बेबी हग ब्रँडचेच आहे. आणि हे सुद्धा बेबी हग ब्रँडचेच आहे, बघू शकाल इथे नाव आहे. तर मला हे खूप आवडलं कारण याला हा डिझाईन खूप छान आहे. आणि हे जे आहे टॉफी हाऊस ब्रँडचे आहे. टॉफी हाऊस तुम्ही बघू शकाल इथे लिहून आहे ब्रँडचं नाव. टॉफी हाऊस ब्रँडचे आहे. त्यानंतर इथे एक कॅप आहे जी मी बोलवली होती. तरी खूप छान होते. आणि खरंच न्यूबॉर्न साईज टाकलं ना तर न्यूबॉर्न साईजच्या हिशोबानेच तिथले आपल्याला प्रोडक्ट रिसीव्ह होतात. कदाचित एखाद्या वेळेला चुकू शकतं पण मला नाही वाटत की जास्त असं काही प्रॉब्लेम होईल म्हणून. कारण मी जेवढे पण प्रोडक्ट्स तिथून बोलवत आहे ना आणि बोलवले आहे एक्झॅक्ट बरोबर झालेले आहे. आणि हे जे ऑफर आहेत हे मी ॲमेझॉनवरून बोलवले होते. तर याचा व्हिडिओसुद्धा मी टाकलेला आहे, जे बॅकपॅकिंग व्हिडिओचा मी अपलोड केलेला आहे. बॅकपॅकिंग व्हिडिओ ह्याच्या आधीचा. तर जे हॉस्पिटलमध्ये डिलिव्हरीसाठी जाताना काय काय आपण मुलांसाठी बॅकपॅक करू शकतो तर त्यामध्ये मी हे घेतलेलं होतं. तर मी हेच विचार करून घेतलं होतं की फक्त न्यूबॉर्नसाठी जर घेतलं तर आपल्याला ते काय फक्त 15 दिवस किंवा एखादा महिनाच घालता येईल. सो म्हणून मग मी 0 to 3 months मला बोलवले होते जेणेकरून ते मला कमीत कमी 4 महिने तरी मला घालता आलं पाहिजे. कारण हे जे आहेत ना ही पडत नाही, एक्झॅक्ट जसेचे तसेच आहेत. जेवढा साईजचा तुम्ही घेतला ना तेवढाच साईजचा. काही काही कपडे आहे ना धुतल्यानंतर आहे ना थोडे मोठे होतात, म्हणजे ते पणल्या जातात. तर ते पणल्या गेल्यामुळे तो कपडा सुद्धा मोठा होणार ना, लांब होणार, मोठा होणार. आणि काही कपडे जे प्युअर कॉटनचे असतात ना ते मोठे होत नाही, मग ते पुन्हा छोटे होतात धुतल्यानंतर. कारण त्याचा जो धागा आहे तो आकुंचन पावला जाते, त्यामुळे ते खूप धुतल्यानंतर ते जमा व्हायला लागतात. सो तो कपडा थोडासा छोटा होतो. मग तर हे फर्स्ट क्रायवरचे तसेच आहे. आणि सुद्धा खूप सॉफ्ट आहे, कॉटनच आहे. पण इथे काही ना काहीतरी मिक्स असेल मे बी, एक्झॅक्ट कॉटन वाटत नाही पण सॉफ्ट आहे, खूपच सॉफ्ट आहे. तर हे धुतल्यानंतर थोडे थोडे मोठे झाले. सो त्यामुळे आता ही 3.5 महिन्याची झाली, होईल आता 4-5 दिवसात वगैरे 3.5 महिन्याची. सो तरी सुद्धा हिला एक्झॅक्ट होत आहे, तुम्ही बघू शकता. अजून हिला 15 दिवस ही घालू शकेल. आय थिंक 15 दिवस, मे बी 1 महिना सुद्धा, अजून जर दूध थोडे मोठे झाले तर. पण आता गरमी असल्यामुळे कदाचित मी घालू देणार नाही. थोडे हाफवाले मला घ्यायचे आहे आता पुन्हा. त्याचा मी व्हिडिओ पुन्हा बनवणार की पुन्हा फॅन्सी ड्रेसेस आपण मुलांना काय घेऊ शकतो. सो हे मी ड्रेसेस बोलवले आहे. आणि ही कॅपसुद्धा खूप छान आहे. इथे ही सुद्धा खूप वेळा धुवून झाली आहे, म्हणजे डेलीच मी यूज करायची आणि डेलीच ही धुण्यात जायची. तर तुम्ही बघू शकाल बरोबर तिच्या डोक्याला होत होती. मला वाटत होतं तिचे डोकं छोटं आहे सो होणार नाही, पण नाही, मस्त झाली. आणि इथे त्याचं फ्लावर आहे, ते सुद्धा न्यूबॉर्न इथे लिहून आहे. NB न्यूबॉर्नचंच आहे. ब्रँड इथे माझ्या लक्षात येत नाही मी कोणतं, बेबी हगचंच आहे मे बी हे सुद्धा. आणि त्यानंतर हा एक आहे
हा खूप जास्त फॅन्सी ड्रेस आहे. बेबी ओए ब्रँडचा आहे. हे सुद्धा न्यूबॉर्नचंच आहे, तुम्ही बघू शकाल बेबी ओए ब्रँडचं. आणि याला खूप छान असं इथे छोटे छोटे कोंबडीचे पिल्ले आपण म्हणू शकतो, छोटे छोटे ते बेबी किंवा डक जे आहे मे बी, तर हे डकचे छोटे छोटे पिल्ले आहेत असं वाटते. तर खूप छान ते डिझाईन वाटत आहे ही सुद्धा पण, आणि खूप छान दिसते. ही सुद्धा फॅन्सी आपण घेऊ शकतो मुलींसाठी जर आपल्याला फॅन्सी पाहिजे तर. आणि खूप छान असं कापड कॉटन आहे आणि दिसायला सुद्धा खूप सुंदर दिसते, छान दिसते. आणि तुम्ही बघू शकाल त्याच्यावरची मिडी स्कर्ट हे आहे. तर इथे असं आहे आणि इथे लिहून आहे. मोबाईलमध्ये शूट करत आहे त्यामुळे कसं काय होत आहे ना की इथे फ्रंट कॅमेरा चालू होत आहे, चालू आहे, त्यामुळे आहे ना बरोबर फ्रंट कॅमेऱ्यामध्ये उलटे शब्द दिसत आहेत इथे वर्ड्स. तर इथे लिहून आहे डॅडीज लिटल गर्ल. माझ्या हस्बंडनीच आणले आहे हे घेऊन, सो त्यांनी डॅडीज लिटल गर्लवालाच आणलेलं आहे. आणि रेड कलर सुद्धा तिच्यावर खूप छान दिसतं. आणि तुम्ही बघू शकाल हे जे आहेत ना ही मिडी आपल्याला जर घालून देताना आहे ना इथे एक पुन्हा एक इथे हे जे आपल्याला क्रॉस करायचं आहे तर यामध्ये फसवून आपल्याला क्रॉस करता आलं पाहिजे, जेणेकरून आहे ना तो ड्रेस आहे तो लूज होणार नाही किंवा इथून सरकला जाणार नाही, फिक्स राहील तिथे जर आपण फसवून ते जर लावलं तर. त्यासाठी ते दिलेलं आहे. आणि या सगळ्या गोष्टी लक्षात घेऊनच आहे ना फर्स्ट फ्लायवरचे जे प्रोडक्ट्स आहेत ना ते खूप छान असतात न्यूबॉर्न बेबीजच्या हिशोबाने. आणि तुम्ही बघू शकाल खूप छान आहे. इथे एक सुद्धा तसं फ्लावर सारखं दिलेलं आहे आणि खूप छान दिसतं दिसायला. इथून मस्त फ्रॉकचं हे आहे पॅटर्न आणि लेअरिंग सुद्धा केलेली आहे फ्रॉक सारखी छान. आणि खूप प्युअर कॉटन आहे, एकदम प्युअर कॉटन आहे. याचा कपडा मोठा होणार नाही, काही नाही, पडणार नाही. तुम्ही बघू शकाल. आणि ही स्ट्रेच होतो, स्ट्रेच होत नाही बिलकुल. आणि हे सुद्धा तर या पद्धतीचे हे ड्रेसेस आहे आणि खूप छान दिसतात. मी माझ्या मुलीला घालून दिल्यानंतर ते कसे दिसते इथे फोटो सुद्धा लावून दिलेले आहेत मी, ते सुद्धा तुम्ही तिथून पाहून तुम्हाला आयडिया येऊन जाईल. आणि मस्त छान खेळत आहे माझं बाळ. सो आजचा तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला हे तुम्ही मला कमेंटमध्ये नक्की सांगा. अशा पद्धतीचे व्हिडिओज तुम्हाला पाहिजे आहेत का, जे मी माझ्या न्यूबॉर्न बेबीसाठी काय काय आणखी घेतले किंवा ॲसेसरीज मी काय काय यूज करते ते सुद्धा. तर मी माझ्या न्यूबॉर्न बेबीसाठी ॲसेसरीज वगैरे काय काय यूज करते हे सगळे जर तुम्हाला जाणून घ्यायचं असेल ना तर तुम्ही मला कमेंटमध्ये सांगा की मी कशाबद्दल पुन्हा व्हिडिओज वगैरे बनवू. सो मी त्याच्याबद्दल नक्की व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करेन. आणि मी ॲसेसरीज पण खूप छान छान घेतलेल्या आहे, शूज वगैरे आणि ते हेअरबँड्स वगैरे मी घेतलेले आहे, ऑनलाईनच घेतलेले आहे. तर त्याच्यासुद्धा रिव्ह्यू तुम्हाला पाहिजे असेल तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा, मी त्याच्याबद्दल व्हिडिओ नक्की बनवेन. आणि हा व्हिडिओ कसा वाटला तुम्ही कमेंटमध्ये सुद्धा मला नक्की सांगा. तर अशाच छान छान व्हिडिओजसाठी लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा माझ्या चॅनलला. आणि भेटू असाच छानसा व्हिडिओसोबत पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत मस्त हेल्दी राहा, छान राहा. माझ्या बाळाचे सुद्धा क्लिक्स तुम्हाला पाहायला मिळतील आणि तुम्ही बघू शकाल. छो 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 छो. हिला सुद्धा बोलायचंच असते, हिला सुद्धा बोलायचंच असते. बोला हाय गाईज, हाय 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 फ्रेंड्स, हाय फ्रेंड्स. बोला 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 बोला. इथे दिसतो तू, हो इथं दिसतो, हो तू इथं दिसतो. अरे पप्पा छान छान दिसतो तू इथे. हां सांगू दे मी सुद्धा दिसते म्हणा इथे, मी सुद्धा दिसते. तुला पाय ठेवायचे नाही आहे इथे, अच्छा ठेवायचं पाय. हो तिला खूप छान वाटून राहिलं आहे कारण तिथे ती स्वतःला बघू शकते ना, म्हणून तिला खूप छान वाटत आहे. तर म्हणून तिथे बघते आहे. तर म्हणा हाय फ्रेंड्स, वेलकम टू सुबोध व्लॉग्स अँड मच मोर. अँड मला वाटतं तुम्ही सगळे हेल्दी असाल, छान असाल. आणि तुम्हाला आणखी कशाबद्दल व्हिडिओ पाहिजे आहेत तर ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा, मी नक्की बनवण्याचा प्रयत्न करेन. हां सो हो 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 माझी क्युटी पाय आई, क्युटी पाय, क्युटी पाय, क्युटी पाय, क्युटी पाय. हे कुठं चालला तू, कुठं चालली ग, अगं कुठं चालली ग शोना, शोना ग शोना, कुठं चालला, कुठं चालली. हो हा 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 कुठे दिसतो तू. चला
बाय गाईज. आमचा व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब पण करा चॅनलला अशा छान छान व्हिडिओसाठी. आणि मी सुद्धा तुम्हाला दर व्हिडिओमध्ये भेटत जाणार आजच्या नंतर. हो असं सांगा चला सगळ्यांना. हो सांगा बाय म्हणा.